नमस्कार. आज 31 डिसेंबर 2023 वार आहे रविवार. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, दुष्काळी मराठवाड्यात क्षारयुक्त पाण्यामुळे मूत्रविकारांच्या प्रमाणात वाढ. मुतखड्याच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण. खोलवरून पाणी उपसलेले घातक. ओके, आता पहा, सर्वांना माहिती आहे मराठवाडा म्हटल्यानंतर अगदीच दुष्काळी भाग आपला समोर येतो व दुष्काळी भाग त्यामुळे अगदीच पाणी कमी असल्यामुळे जे विहीर वगैरे आहेत किंवा बोरवेल वगैरे आहेत ना, त्यांना जास्त जमिनीतून वगैरे पाणी उपसा करावा लागतो. ओके, म्हणजे खोल जमिनीतून पाणी उपसा केल्यामुळे काय होतं, त्यामध्ये क्षाराचं प्रमाण वाढलेलं आहे व जे क्षार असतं ना, ते आपल्या शरीरासाठी अगदी घातक असतं. त्यामुळे अगदीच विकारांचे वगैरे रोग वाढत आहेत असं डॉक्टरांचे निरीक्षण आहे. ओके, म्हणजे अगदीच डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण येतं हे, किंवा अगदी तुम्ही एखाद्या वेळेस उद्या प्रशासनात गेल्यानंतर काय समस्या वगैरे येतात आपल्या अगदी जिल्ह्यामध्ये वगैरे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही अगदीच लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पहा, आता ह्या न्यूजमध्ये दुसरं काही जास्त डिटेलिंग वगैरे गरजेची नाही आहे, किंवा म्हणजे दुसऱ्या ज्या न्यूज आहेत ना त्या आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. त्यामुळे लोकसत्ताला इथं स्किप करूयात. डन. त्यानंतर पुढचं पहा, आजचं महाराष्ट्र टाइम्स आहे, याला पण तुम्ही इथंच थांबवा, काही गरजेचं नाही. जे महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या मी आणलेल्याच आहेत. ओके, आता त्यामध्ये एखादी बातमी असेल पहा, ती आपण याच्यापूर्वी तरी कव्हर केलेली असेल, किंवा हायकोर्टाचा निर्णय असेल त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज वगैरे होईल, यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. मी अगदीच जे महत्त्वाचं आहे तेच न्यूज वगैरे इथं घेत आहे. त्यानंतर आता डायरेक्टली आपण काय PDF कडे जाऊयात आपल्या. तर पहा, सर्वांना माहिती आहे अगदीच याच वर्षी मालदीवचे अध्यक्ष बदललेले आहेत. तर मालदीवच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद मुइझू निवडून आले आहेत आणि त्यांनी चीन धार्जिणी धोरणे राबवायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे भारत आणि मालदीवचे संबंध कटू झाले आहेत. भारताचा मित्र म्हणून राहायचे की चीनच्या हाताशी भाऊले राहायचे, हे मालदीवला आता ठरवावे लागेल. आता हा आपला प्यारा भारत आहे व इथं आहे मालदीव. ओके, आता अगदीच मालदीव हे सर्वांना माहिती असेल पर्यटन स्थळ वगैरे म्हणून अगदी म्हणजे थोडंसं फेमस आहे. तर पहा, त्या बाबतीत अगदी मालदीवचे अध्यक्ष कोण आहेत सध्याला, मालदीवचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असं अगदीच प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मोहम्मद मुइझू हे आहेत असं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर याच्या पूर्वीचे जे अध्यक्ष होते ना, ते भारताच्या सेंट्रिक होते, किंवा त्यांची फेवरेटिझम वगैरे चालायचं इथे, म्हणजे भारताकडे त्यांचा कल वगैरे होता. आता जसं जे बांगलादेश आहे, बांगलादेशमध्ये पुढल्या वर्षी म्हणजेच अगदी आता 2024 मध्ये इलेक्शन आहेत. आता अगदीच लागणार आहेत, तिथे इलेक्शन लागलेले आहेत. पण आता 2024 मध्ये आपण पण पदार्पण करत आहोत. त्यामुळे अगदीच नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या पण देशामध्ये निवडणुका आहेत, अगदीच बांगलादेशमध्ये पण निवडणुका आहेत. मग पहा, बांगलादेशमध्ये सध्याला त्यांच्या राष्ट्रपती कोण आहेत? शेख हसीना. ओके, शेख हसीना आपल्यासाठी खूप चांगले आहेत, पण त्यांचे जे विपक्षी दलाचे नेते आहेत ना, ते आपल्यासाठी खूप घातक आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पहा, आता अगदीच 2024 हे वर्ष ना इलेक्शनच्या रूपात आपल्याला खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी तसंच झालं 2023 मध्ये. जे मालदीवचे पूर्वीचे जे अध्यक्ष होते त्यांची हार झाली व अगदीच विरोधी पक्षाचे नेते आलेले आहेत, मोहम्मद मुइझू, व हे भारतासाठी थोडंसं चीन सेंट्रिक आहे. त्यामुळे भारताला कोंडी इथं होत आहे असं आपल्याला इथं बेसिकली पाहायला येत आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. राज्यात वस्त्रोद्योग महामंडळ. ओके, आता वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे. ओके, म्हणजेच काय केलेलं आहे सरकारने पहा, आता अगदीच सर्वांना माहिती असेल या वर्षीच्या दिवाळीमध्ये वस्त्रोद्योग जो आहेत, मुंबईमधील जे वस्त्रोद्योग होते ते सर्व बंद पडलेले होते. मग पहा, त्याला चालना देण्यासाठी ना महाराष्ट्र सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे की वस्त्रोद्योग महामंडळ सुरू करायचं. आता पहा, यावर्षीच्या तुम्ही बजेटचा जर अभ्यास केलेला असाल तर त्यामध्ये भरपूर महामंडळ वगैरे काढलेली होती, 5-6 जवळपास महामंडळं आली. ओके, मग अगदीच आता बजेटबद्दल तर प्रश्न वगैरे येऊन गेलेला आहे. राज्यसेवा आणि कंबाईनला वगैरे राज्यसेवेला आय थिंक प्रश्न आलेला होता महामंडळाबद्दल. ओके, मग आता नेक्स्ट इयरला कंबाईनला वगैरे प्रश्न येऊ शकेल की नुकतीच नव्याने कोणतं महामंडळ वगैरे स्थापन होणार आहे, किंवा सरकारचा निर्णय कोणता आहे, तर वस्त्रोद्योग महामंडळ स्थापनेचा निर्णय आहे. ओके, मग आता पहा, इथे कोणते कोणते जे हे आहेत जे महामंडळ आहेत त्यांना मर्ज करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर यंत्रमाग महामंडळ नवी मुंबई येथे आहे, हातमाग महामंडळ नागपूर येथे आणि वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई येथे आहे. या तिन्ही महामंडळाचे विलिनीकरण करण्यात येणार आहे असं त्यांनी सुचवलेलं आहे. पण अद्याप समितीचा निर्णय वगैरे आलेला नाही आहे. समिती जेव्हा निर्णय देईल त्यावेळेसच राज्य सरकार जे आहे ते निर्णय घेईल. पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, किमान हे तरी लक्षात ठेवा की कोणते कोणते महामंडळ आहेत. यंत्रमाग महामंडळ कुठं आहे सध्याला? नवी मुंबई. त्यानंतर जे हातमाग महामंडळ आहे ते नागपूर येथे आणि वस्त्रोद्योग महामंडळ कुठं आहे? मुंबई येथे. ओके, ही तिन्ही महामंडळ तुम्हाला माहिती असणं अगदी गरजेचे आहेत. आणि नव्याने चालू कोणतं होणार आहे? राज्यात वस्त्रोद्योग महामंडळ येणार आहे. डन. त्यानंतर पुढे कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी इस्रोची नवीन मोहीम अशी आहे.
एक्सोपॅट वेधशाळा. आता 1 जानेवारीला एक्सोपॅटचे प्रक्षेपण केलं जाणार आहे. कुठून? श्रीहरिकोटा. ओके, म्हणजे श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 1 जानेवारीला सकाळी 9:10 हा प्रक्षेपण वगैरे करण्यात आयोजलेला आहे. तर पहा, नासाच्या IPX नंतर ध्रुवीभूत एक्सरेचा अभ्यास करणारी जगातील दुसरी वेधशाळा. म्हणजे नासा नंतर कोणती वेधशाळा आता त्याचा अभ्यास करत आहे? तर अगदीच आपली इस्रो, ISRO. ओके, त्यानंतर 8 ते 30 किलो इलेक्ट्रॉन व्हॉल्टमध्ये एक्सरेच्या नोंदी नासाच्या उपग्रहाच्या नोंदीशी पूरक आहेत. त्यानंतर वजन किती आहे या एक्सोपॅटचं पहा, तर 469 किलो. कक्षा आहे जमिनीपासून 650 किलोमीटर आणि कालावधी आहे 5 वर्षाचा कालावधी असणार आहे या मिशनचा. आणि खर्च सुमारे 250 कोटी रुपये या सॅटेलाइट प्रक्षेपणसाठी वगैरे झालेला आहे. त्यानंतर याचं उद्दिष्ट काय आहेत पहा, कृष्णविवरे, त्यानंतर न्यूट्रॉन तारे यांच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास, तसेच घटकांभोवतीच्या उच्च ऊर्जेच्या घटनांचे तपशील अभ्यासणे, एक्सरेच्या नेमके उगम शोधणे, पल्सारच्या चुंबकीय क्षेत्राचे स्वरूप अभ्यासणे आणि अवकाशातून फिरताना पृथ्वीच्या सावलीच्या भागामध्ये असताना नोंदणी घेण्याचं काम वगैरे यांना करायचं आहे किंवा हे अभ्यास वगैरे यांनी करणार आहेत. ओके, ही एक आपल्यासाठी म्हणजे चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता आजचं लोकमत येतं पहा. लोकमतमध्ये आजचं जर लोकमत तुम्ही पाहिला तर अशा पद्धतीने आज दिलेलं होतं. तर यातील पहा, सर्व मी डिटेलिंग घेत नाही आहे, वाटलं तर तुम्हाला ही PDF देईन मी, किंवा तुम्ही पण डाउनलोड करू शकता. जे लोकमतचं ॲप आहे त्यावर वगैरे हे तुम्ही वाचून घेऊ शकता. पण थोडंसं मी आढावा देणार आहे. तर 28 मे रोजी काय झाली, आपल्या नव्या संसदेचं उद्घाटन झालं. त्यानंतर पहा, सप्टेंबर महिन्यामध्ये अगदीच 33% महिलांना आरक्षण देणारं विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं व त्याला 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीची देखील मंजुरी मिळालेली आहे. परीक्षेला असाच प्रश्न येऊ शकतो की महिलांना आरक्षण किती टक्के देण्यात येणार आहे? तर 33% आरक्षणाचं ते विधेयक होतं. अद्याप दिलेलं आहे का? बिलकुल नाही. तरी पण हे 33% आरक्षण देण्याची तरतूद झालेली आहे. ओके, त्यानंतर पुढे पहा, सकारात्मक न्यूजमध्ये अगदीच जे टनेलमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं सुखरूपरित्या. त्यानंतर चंद्रयान 3चं यशस्वी लँडिंग झालेलं आहे. त्यानंतर ऑस्कर आपण विजेते ठरलेलो आहोत. त्यानंतर UPI अगदीच जागतिक घडामोडी वगैरे झाली किंवा आपण UPIचं जागतिकीकरण देखील केलेलं आहे. सिंगापूरमध्ये वगैरे आता काय UPI चालू लागलेला आहे. ओके, ही पण आपल्यासाठी चांगली गोष्ट होती. त्यानंतर G20चं आपण यशस्वी आयोजन वगैरे करून दाखवलं. आणखीन पहा, परीक्षेला असा पण प्रश्न विचारतो शकतो की G20ची शेवटची बैठक कुठं झाली? कारण आता याच्यानंतर काय होणार आहे, G21 होणार आहे. ओके, तर G20 ही शेवटची बैठक झाली भारतामध्ये आणि G21 आतापासून चालू होणार आहे. ओके, त्यामुळे ही पण एक अगदीच महत्त्वाची आपली घडामोडी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अगदीच यावर्षी काय झालेली आहे, टायगर जनगणना. त्यात पहा, वाघांची संख्या किती आहे? 3167 एवढी झालेली आहे. ओके, म्हणजे वाघांची संख्या देखील वाढलेली आहे. याच्यापूर्वी व्याघ्रगणना कधी झाली होती? 2019 मध्ये झालेली होती. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना होते. हा पॉईंट एक महत्त्वाचा इथं ठरतो. ओके, त्यानंतर पुढे न्यूयॉर्कमध्ये नरेंद्र मोदी यांनी अगदीच योगा डे वगैरे सेलिब्रेट केले. त्यानंतर लष्करी अधिकारी कॅप्टन शिखा चौहान या जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्र असलेल्या सियाचीन येथे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हा पण पर्सनली न्यूजमध्ये कंबाईनला प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो. त्यामुळे पहा, हे मी फक्त हायलाइटेड घेतलेलं आहे, जे की मला योग्य वाटलं ते घेतलेले आहेत. तर तुम्ही ही जी कॉपी आहे ना, प्लीज याला सेव्ह करून ठेवा. कारण हे तुम्हाला नवीन पुस्तक वगैरे विकत घेण्याची गरज नाही. डायरेक्टली ह्या वृत्तपत्रामधून खूप तुमचा अभ्यास होतो. ओके, त्यामुळे आय होप तुम्ही हे जे मी काही बोलत आहे किंवा तुम्ही जे डायरी वगैरे केलात त्यामध्ये हे सर्व काही लिहून ठेवणार असाल. बाकी वाटल्यास जर तुम्हाला हे भेटत नसेल ना, तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. मी कंटेंट देईन तुम्हाला लोकमतबाबत. लोकमतमध्ये आता मागची जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये लोकमतमध्ये भरभरून कंटेंट आले, जे की आपल्यासाठी खूप कामाचं आहे परीक्षेला. ओके, त्यामुळे प्लीज सर्वांनी हे लिहून ठेवा किंवा ह्याला वाचत राहा वारंवार. ओके, त्यानंतर पुढची आता ही पण पहा, हे लोकमतमधलीच आहे. आजची लोकमतमधील ही ॲड होती. तर काय ॲड आहे? PM विश्वकर्मा योजना कधी लॉन्च झाली? 2023 मध्येच लॉन्च झाली, 17 सप्टेंबर. ओके, मग पहा, PM विश्वकर्मा योजना मधचं लाभ वगैरे कोणाला भेटणार आहे किंवा योजनेचा लाभ पहा. PM विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रक आहे ते. त्यानंतर कौशल्यांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रशिक्षण तसेच प्रतिदिन 500 रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. म्हणजे भत्ता वगैरे त्याला देण्यात येईल. त्यानंतर 15,000 रुपये मूल्याच्या अवजारांचा संच दिला जाईल. विश्वकर्मा बंधू भगिनींना 3 लाख रुपयांपर्यंतचे विनाहमी कर्ज तसेच डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन, उत्पादनांसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडिंग तसेच जाहिरात यासारखी विपणन विषयक मदत देखील त्यांना करण्यात येणार आहे. ओके, योजनेचा लाभमध्येही तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता यामध्ये किती कारागिरांचा समावेश आहे? डायरेक्टली UPSC पण प्रश्न विचारला जाऊ शकतो हे. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. एक मी नाव घेत आहे. आता 18 प्रकारच्या विविध पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये कोण कोण आहेत? सुतार,
होडी तयार करणारे, शस्त्र बनवणारे, शिंपी, फुलांचे हार बनवणारे, गवंडी, सोनार, कुंभार, चपला बूट तयार करणारे कारागीर, तसेच धोबी, न्हावी, कुलूप, किल्ल्या तयार करणारे, तसेच हातोडी आणि इतर साधनांचे संच तयार करणारे, मूर्तिकार, पायथरवट, तसेच मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणारी जाळी विणणारे, लोहार, टोपल्या, चटया, झाडू, कथया विणणारे आणि बाहुल्या आणि इतर पारंपरिक खेळी बनवणारे यांना काय ही सुविधा वगैरे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. म्हणजे PM विश्वकर्मा सर्टिफिकेट जर भेटलं ना, किंवा एक ओळखपत्र जर भेटलं त्यांना, तर अशा पद्धतीने त्यांना अगदीच म्हणजे त्यांना आर्थिक लाभ भेटेल, म्हणजे आर्थिक मदत वगैरे केली जाईल, किंवा त्यांचं जे साहित्य वगैरे आहे ते साहित्य मिळवण्यासाठी त्यांना आर्थिकरित्या मदत केली जाईल, किंवा स्किल पण त्यांना शिकवण्यासाठी वगैरे ह्या PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे. व ही 2023 मध्ये लॉन्च झालेली योजना आहे व अगदीच याचा OBC घटकांसाठी जास्त लाभ होईल असं PM नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे प्लीज ही योजना परत एकदा लक्षात ठेवा, PM विश्वकर्मा योजना आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. आता ही कालच्या लोकमतमधून मी घेतलेलं आहे. काल तुम्हाला म्हटलं होतं की ती ॲड मला भेटत नाही आहे, तर कालचं लोकमत आहे हे. तर कालच्या लोकमतमधून आपण ही न्यूज घेतलेली आहे. तर पहा, अयोध्याधाम अध्यात्म आणि पर्यटनाचे जागतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज आहे. परीक्षेला डायरेक्टली पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की अध्यात्मची जागतिक राजधानी वगैरे कोणती आहे किंवा केंद्र कोणतं आहे, तर अगदीच अयोध्या आहे. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर पहा, काल कशा कशाचं उद्घाटन झालं ते आपण पाहूयात. तर 2 अमृत भारत एक्सप्रेस, दरभंगा अयोध्या धाम जंक्शन ते दिल्ली आनंद विहार टी आणि मालदा टाऊन बेंगळुरू येथे, म्हणजे अशा पद्धतीने 2 अमृत भारत एक्सप्रेस आणि 6 वंदे भारत एक्सप्रेस. त्यामध्ये पहा कोणत्या कोणत्या होत्या त्या. तर श्री माता वैष्णोदेवी कटरा ते नवी दिल्ली, त्यानंतर अमृतसर दिल्ली कोइंबतूर बंगळुरू, त्यानंतर मंगळुरू मडगाव जालना मुंबई अयोध्या धाम जंक्शन ते दिल्ली आनंद विहार टर्मिनस. ओके, परीक्षेला यामधील महत्त्वाच्या म्हटलं तर आपला जालना आणि मुंबई ही एक ट्रेन आणि अयोध्या धाम जंक्शन ते दिल्ली आनंद विहार टर्मिनस. ओके, ह्या 2 महत्त्वाच्या ट्रेन आपल्याला वंदे भारतमध्ये दिसतात. तर अमृत भारत एक्सप्रेसमध्ये कोणत्या कोणत्या, दरभंगा अयोध्या धाम जंक्शन ते दिल्ली आणि मालदा टाऊन ते बंगळुरू. पहा, अयोध्यामध्ये कोणत्या कोणत्या एक्सप्रेस चालू झालेत, अमृत भारत आणि वंदे भारत दोन्ही एक्सप्रेस चालू झालेले आहेत अयोध्यामध्ये. त्यासोबतच पहा, पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन, असेच पुढचा आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम, याचं पण काल उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्लीज हे दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. अयोध्यामध्ये परीक्षेला ह्यावर्षी नक्की प्रश्न आहे म्हणजे आहे, किंवा UPSCमध्ये पण पहा आर्ट अँड कल्चरवरती यावरती भरपूर प्रश्न येणार आहेत. आता जर तुम्हाला वाटलं तर प्लीज तुम्ही मला सांगू शकता. मी अयोध्याचा इतिहास सध्याला वाचणं चालू केलेलं आहे. त्याच्यावरती पण जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे हवे असतील तर नक्कीच, म्हणजे मी त्याबद्दल पण नक्की व्हिडिओ वगैरे घेऊन येणार आहे. कारण पहा, आर्ट अँड कल्चरचे प्रश्न ह्यावर्षी खूप बनणार आहेत. UPSC आणि MPSC दोन्ही घ्या, कोणत्या पण परीक्षेत नक्की विचारले जाऊ शकतील. व पहा, 2024 हे इलेक्शन इयर आहे, त्यामुळे अगदी हे अयोध्या राम मंदिर आता खूप चर्चेत असणार आहे. त्यामुळे आय होप तुम्हाला जे मी काही बोलतोय ते सर्व काही समजत असेल. आता याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पहा, यामध्ये आता अगदीच इथे आपल्यासाठी जास्त काही दिसत नाही, म्हणजे महत्त्वाचं नाही आहे. पण महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्याधाम येथे पहा, अयोध्येला 10 लाख प्रवाशांच्या क्षमतेचे पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. समजलं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे उत्तर प्रदेशातील 4थे आंतरराष्ट्रीय विमानतळ. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, उत्तर प्रदेशमध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, किंवा 4थे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते, अयोध्या आहे. ओके, डन. त्यानंतर अयोध्या धामची भव्यता पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोय करते, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण 350 कोटी रुपये खर्च करून विकसित केले आहे. आधुनिक सुविधांसह 6500 चौरस मीटर क्षेत्रफळातील टर्मिनसची लागत आहे. त्यासोबतच 24/7 ऑपरेशन सुविधेसह 2200 मीटर लांबी धावपट्टी आहे आणि एअरबस 321 प्रकल्पातील 8 विमानांची पार्किंग देखील इथे होऊ शकते. ओके, तर ही अशा पद्धतीने अयोध्याधाम किंवा महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळबद्दल माहिती होती. त्यानंतर आता पहा, पुढे आल्यानंतर अगदीच याचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. आणखीन एक बातमी राहिलेली आहे यामध्ये, एकच मिनिट द्या मला. त्यानंतर पहा, इथला एक पॉईंट सुटलेला होता आपला, तर हा पॉईंट पहा इथे. अमृत भारत एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस ज्या आहेत ना, त्या अगदीच आरामदायी प्रवास आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी ह्या उपलब्ध आहेत. तसेच कवच तंत्रज्ञानासह प्रगत संरक्षण आहे यामध्ये. कवच तंत्रज्ञान काय आहे मग, तर अगदीच पहा, इकडून एक ट्रेन येत आहे व इकडून एक ट्रेन येत आहे, म्हणजे दोन्ही पण ट्रेन एकत्र येत आहेत व एकाच पटरीवर ह्या येणार असतील ना, तर ह्यांचं कोलिजन होणार नाही किंवा ह्या दोन्ही एकूण एकाला टक्करणार नाहीत, यासाठी कवच सिस्टीम काम करत आहे. म्हणजे अँटी कोलाइड आहे हे. ओके, म्हणजे डायरेक्टली इथून जर
ट्रेन येत आहे, पुढून ट्रेन येत असेल ना, तर दोन्ही ट्रेन एका अंतरावर वगैरे विशिष्ट अंतरावर थांबणार आहेत. त्यासाठी हे कवच तंत्रज्ञान आहे. आय थिंक याच्यापूर्वी आपण याबद्दल चर्चा केलेली आहे. जेव्हा बालासोर ट्रेन ॲक्सिडेंट झालेलं होतं ना, त्याबद्दल आपण तेव्हा चर्चा केलेली आहे. त्यानंतर आकर्षक इंटेरियर, उत्तम LED लाइटिंग, CCTV, मास इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि मोबाईल चार्जिंग आदी सुविधा यामध्ये आहेत. तसेच जलद पिकअपसाठी अमृत भारत ट्रेनच्या पुढे आणि मागे दुहेरी इंजिन आहे. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, आता परीक्षेला इथूनच प्रश्न वगैरे काढू शकला जातो. काय पहा, वंदे भारत एक्सप्रेसला एकच इंजिन आहे, परंतु जे अमृत भारत एक्सप्रेस आहे ना, त्याला डबल इंजिन आहे. ओके, व सध्याला सर्वांना माहिती आहे डबल इंजिनचं महत्त्व खूप आहे. तर अगदीच दुहेरी इंजिन आहे. यामुळे काय होतं, अमृत भारत ट्रेनला वंदे भारत एक्सप्रेसच्या पण जास्त स्पीड वगैरे ते देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे जल्दी पिकअप घेण्यासाठी पहा. आता सर्वजण अगदीच गाडी तुम्ही पाहता, म्हणजे अगदी जर 125cc म्हटल्यानंतर तेवढंसं हे करत नाही, पण 1200-1300cc जर बाईक जर असेल आपल्याकडे, तर पहा बरं किती म्हणजे क्षणात ती पिकअप वगैरे घेऊ शकते. मग यासाठीच याचं काय केलेलं आहे, इंजिनची क्षमता वगैरे वाढवलेली आहे. आणि जलद सांस्कृतिक औद्योगिक वित्तीय विस्तार देखील यामध्ये करण्यात आलेला आहे. आय होप. तर अशा पद्धतीने आपण इथे आता सर्व न्यूज वगैरे पाहिलेले आहेत व ज्या महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या मी ऑलरेडी इथं कव्हर केलेल्या आहेत. ओके, त्यामुळे आय होप तुम्हाला सर्व काही इथलं समजलेले आहेत बातम्या वगैरे. तर जे मी तुम्हाला नोट्स वगैरे सांगितलेले आहेत किंवा जे म्हणजे तशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेत, प्लीज त्याचं फॉलो वगैरे करा. आता उद्यापासून नवीन वर्ष चालू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नवीन डायरी वगैरे केलेली नसेल अद्याप, त्यांनी प्लीज एकदा डायरी वगैरे करत चला. व पहा, मी डायरेक्टली लिहून वगैरे देत नाही किंवा म्हणजे तशा पद्धतीने एक PPT वगैरे देत नाही. तर मी फक्त जे फॅक्ट वगैरे आहे किंवा जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते होमवर्क टाईप आपलं लेक्चर असतं. तर प्लीज जेवढं 1 तास तरी माझ्या लेक्चरसाठी वगैरे तुम्ही काढून ठेवा. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. किंवा जरी परीक्षेला नाही आलं ना, तरी तुम्हाला थिंकिंग कॅपॅसिटी तर नक्की बिल्डअप करेल. ओके, व ही थिंकिंग कॅपॅसिटी ना, जे ट्रॅडिशनल जे ट्रॅडिशनल MPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, पण जे 2025चे विद्यार्थी आहेत ना, त्यांना खूप मदत होणार आहे माझ्या लेक्चरची. म्हणजे आता हे तशा पद्धतीने अगदी स्वतःचा डंका वगैरे वाजवायचा नाही आहे, पण पहा थिंकिंगवर खूप म्हणजे UPSC आता पहा, जे विद्यार्थी 2025ची तयारी करणार आहेत ना, त्यांनी अगदीच MPSC सोबत UPSC पण देतीलच. मग त्यावेळेस माझा जो अनुभव वगैरे राहिलेला आहे UPSC सोबत, त्यामुळे म्हणतोय प्लीज थिंकिंग कॅपॅसिटी बिल्डअप करण्यासाठी वगैरे जे काही मी सांगतोय ना, प्लीज त्याला थोडंसं तरी किमान 1 घंटा तरी नक्की देऊ शकता तुम्ही. आय होप. तर त्यामुळे आता 2024 अगदी उद्यापासून जे रिझोल्युशन वगैरे घेणार आहात तुम्ही, त्यांच्यासाठी अगदीच हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व नवीन वर्षाच्या परत एकदा अगदीच खूप खूप अभिनंदन. पण आता याबद्दल आपल्या लेक्चरमध्ये पण काही सुधारणा वगैरे करायची असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. आपले सजेशन वगैरे, कमेंट वगैरे सर्व काही खुलेच असतात. त्यानंतर सकाळी लेक्चर घ्यायचं आहे किंवा इव्हिनिंगला वगैरे ते तुम्ही नक्की सांगू शकता मला. ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.